गुड मॉर्निंग. इट्स अ सॅटर्डे मॉर्निंग. तर आज आणलेला आहे चीक. हा चीक आहे आणि हा गूळ आहे. तर या चिकामध्ये हा पूर्ण गूळ मिक्स करायचा, पूर्ण तोडून घ्यायचा आहे, म्हणजे पूर्ण लिक्विड झालं पाहिजे. आणि थोडं 2 मिनटं ठेवायचं, त्याला गाळून घ्यायचं आणि मग ताटामध्ये तूप लावून ते टाकायचं. ते टाकल्यानंतर पाण्याच्या वाफेवरती ते आपल्याला वड्या होऊ द्यायचे छान 15-20 मिनटं, जोपर्यंत ते कडक होत नाही तोपर्यंत. चीक चांगलं असेल, जर मिक्स नसेल त्याच्यामध्ये काही, तर पटकन होऊन जातात आणि थोडं मिक्स असेल तर थोडा वेळ लागतो. तसे चीक आपणच करणार आहोत. डबा झालेला आहे. डब्याला भेंडी बटाट्याची भाजी केलेली आहे, पोहे झालेले आहे, डाळ भाताचं कुकर जळवलेलं आहे, त्याला फोडणी द्यायची बाकी आहे फक्त. ध्रुव उठला आहे, मागच्या बेडरूममध्ये. रुद्रसुद्धा उठलेला आहे, तर त्याच्या पप्पाबरोबर आंघोळ करून मगच खाली येणार आहे. त्याच्यामुळे पटकन आवरून घेऊयात. 1 लिटर दुधाला एवढा गोड घ्यायचा, आपल्या अंदाजाने जसं आपल्याला गोड पाहिजे, आणि किसून घ्यायचा म्हणजे खडे नाही राहत. लावू दे बेटा, ते वाळत नाही मग. असं छान मिक्स करून घ्यायचं आहे त्याला. गोड थोडं त्याच्यात विरघळलं आहे. आता हे ताटावरती टाकून द्यायचं आहे. खाणार मग तुम्ही? हां, झोपायचं. पहिले जेवायचं मग खायचंय. मला एकच बाईट पाहिजे. तुला आवडतं हे काय? खवलं तुला? मला नाही आवडत. खाऊन तर बघ. पण ते आहे काय? खरवस. शी नाही, खाऊन बघ, पेड्यासारखं लागतं. धर लवकर. ठेव, पडलं. खाऊन बघ एक घास. मला फ्राय. अशा छान वड्या पडलेल्या आहेत आणि एकदम मस्त होतं ते, जसं बाहेर आपल्याला मिळते तसंच सेम. आणि असं जेवण झाल्यानंतर आई हळदी कुंकाला गेल्या होत्या, तर तिकडची एक छोटीशी क्लिप बनवली आहे. भाजी वाली बाई हवा हवाई गिफ्ट है कहते हैं मुझको काम वाली बाई कहते हैं मुझको मेकअप वाली बाई कपडे वाली बाई. कपडे वाली हे मी पाहिलं होतं. बिजली मैं हूँ आई कहते हैं मुझको हवा हवाई खुशी बांटने वाली बाई बिजली गिराई काय मैं हूँ आई कहते हैं मुझको हवा हवाई स्वयंपाक वाली बाई बिजली गिराने मैं हूँ आई कहते हैं मुझको नौटंकी बाई मैं हूँ आई कहते हैं मुझको सफाई वाली बाई. सरका
सरका ना, हे सरका ना, मावशी सरका, मावशी सीमा सरक. आईंच्या मैत्रिणीच्या मुलीचं लग्न होत आहे आणि त्याचं हे छान असं रुखवत त्यांनी बनवलं होतं. तर तिकडे आई गेलेल्या तर त्यांनी छोटासा व्हिडिओ बनवून माझ्यासाठी आणला की काय काय ठेवलं होतं छान छान बनवून. आणि आता खूप साऱ्या नवीन नवीन गोष्टी येतात रुखवतामध्ये ठेवायला, ते सगळं मी इथे ठेवलं होतं. अगेन इट्स अ सॅटर्डे, इट्स अ पास्ता डे मुलांसाठी, त्याच्यामुळे पास्ता बनवते. मुलांनी पास्ता खाल्ला होता त्याच्यामुळे त्यांनाही भूक नव्हती आणि आम्हालाही लाईट खायचं होतं. तर खिचडी आणि कढीचा बेत केला आणि मक्याचं सलाड बनवलं आणि आपलं जे व्हेजिटेबल सलाड असतं ते बनवलं. असं छान लाईट जेवण केलं आणि जेवल्यानंतर छान असं पटपट आवरून झोपून गेलो. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. तर भेटूया उद्याच्या फ्रेश ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, सी यू, गुड नाईट. मानसा समवागणे हीच आमची प्रार्थना, हीच आमचे मागणे. मानसाने मानसाशी, मानसा समवागणे.